नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी, मुंबईबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती. मुंबईला भारताचे न्यूयॉर्क असेही म्हटले जाते. या शहराचा इतिहास, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि जीवनशैली सगळं काही आज आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबई हे भारताच्या महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे शहर आहे. अनेकदा भारताचे न्यूयॉर्क म्हणून ओळखली जाणारी मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. येथील मुख्य भाषा मराठी आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. शहराची अंदाजे लोकसंख्या 1.25 कोटी आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्राचे केंद्र हे शहर आहे आणि मुंबई महानगर प्रदेशाची 2.3 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. हे जगातील 6व्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले महानगर क्षेत्र आहे. मुंबई हे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कोकण किनारपट्टीवर वसलेले आहे आणि येथे खोल नैसर्गिक बंदर आहे. 2008 मध्ये मुंबईला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणून नाव देण्यात आले. मुंबई बनवणारी 7 बेटे. पूर्वी मराठी भाषा बोलणाऱ्या कोळी लोकांची निवासस्थाने होती. शतकानुशतके बॉम्बेची 7 बेटे स्वदेशी राज्यकर्त्यांच्या ताब्यात होती. नंतर ती पोर्तुगीज साम्राज्याच्या स्वाधीन झाली. पुढे 1661 मध्ये कॅथरीन ब्रागांझाचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसऱ्यासोबत झाला. तेव्हा हुंड्याच्या रूपात ईस्ट इंडिया कंपनीला ही 7 बेटे मिळाली. 1782च्या सुरुवातीस हॉर्नबी वेलार्ड प्रकल्पाने मुंबईचा आकार बदलला, ज्याने अरबी समुद्रातील 7 बेटांमधील क्षेत्राचे पुनर्वसन हाती घेतले. प्रमुख रस्ते आणि रेल्वेच्या बांधकामाबरोबरच 1845 मध्ये पूर्ण झालेल्या पुनर्वसन प्रकल्पाने मुंबईचे अरबी समुद्रावरील प्रमुख बंदरात रूपांतर केले. 19व्या शतकात मुंबई आर्थिक आणि शैक्षणिक विकासाने वैशिष्ट्यीकृत होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात हे शहर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा एक मजबूत आधार बनले. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे स्टेटमध्ये समाविष्ट करण्यात आले. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अनुषंगाने मुंबई या राजधानीसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. मुंबई ही दक्षिण आशियाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानी आहे. मुंबईचे वॉल स्ट्रीट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाल स्ट्रीटवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वसलेले आहे. जागतिक आर्थिक प्रवाहाच्या दृष्टीने हे शहर जगातील शीर्ष 10 वाणिज्य केंद्रांपैकी एक आहे. भारताच्या GDPच्या 6.16% उत्पन्न, देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या 25%, भारतातील सागरी व्यापारापैकी 70%, मुंबई पोर्ट ट्रस्ट, धरमतर पोर्ट आणि JNPT आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील 70% भांडवली व्यवहार मुंबईचे आहेत. या शहरात महत्त्वाच्या वित्तीय संस्था आणि असंख्य भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. भारतातील काही प्रमुख वैज्ञानिक आणि आण्विक संस्थांचे घर देखील हे शहर आहे. मुंबई हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट उद्योगांचे घर आहे. मुंबईतील व्यवसायाच्या संधी संपूर्ण भारतातून स्थलांतरितांना आकर्षित करतात. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले आहे असा समज आहे. पोर्तुगीजांच्या बोम बाहिया या नावाचं इंग्रजांनी बॉम्बे केले. मुंबई, बंबई आणि बॉम्बे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काही जण या नगरीला मुंबापुरी म्हणतात. 1995 मध्ये या शहराचे बॉम्बे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले. मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव/धरणे आहेत: भातसा, तानसा, तुळशी, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा व मोडक सागर. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत, तर तुळशी तलाव बोरिवली उद्यानाच्या जवळपास आहे. 3 नद्या दहिसर, पोयसर व ओशिवरा उर्फ वालभट या बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात, तर मिठी नदी तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेस वाहणारी उल्हास नदी कर्जतजवळच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळ समुद्राला मिळते. मिठी नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते. 1980 पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती.
परंतु आता अभियांत्रिकी, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकॅनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. मुंबईतील मनोरंजन व्यवसायाने देखील खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारताच्या प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्या, चित्रपट व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचे मुंबई हेच केंद्र आहे. मुंबईचा कारभार बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या IAS दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. प्रशासकीय सोयीकरता शहराचे 14 प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागावर एक उपायुक्त असतो. मुंबई महापालिकेच्या 14 प्रभागातील लोकांनी निवडलेले 227 नगरसेवक, 5 नियुक्त नगरसेवक व 1 महापौर यांपासून महापालिकेची सभा, काउन्सिल बनवली जाते. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे करतात. मुंबईच्या बेस्ट बसेसमधून दररोज सुमारे 55 लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसह नवी मुंबई, मीरा भाईंदर व ठाण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण 4013 गाड्या दररोज 390 मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल डेकर, डबल डेकर, वेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल मित्र, वातानुकूलित व युरो 3च्या CNGवर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ST गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. नवी मुंबई महापालिका परिवहन NMMT व्होल्वो बसेस नवी मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील वांद्रे व बोरिवलीपर्यंत चालवते. मुंबई दर्शन ही बस सुविधा मुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची 88% लोकसंख्या सार्वजनिक परिवहन सेवा वापरते, पण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते. क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. प्रत्येक गल्लीत, मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. ब्रेबॉर्न स्टेडियम व वानखेडे स्टेडियम ही 2 आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. यांशिवाय नवी मुंबईतील DY पाटील मैदान IPL स्पर्धांसाठी वापरले जाते. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यात सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक रणजी करंडक जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. मुंबई इंडियन्स हा संघ IPLमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतो. मुंबईने आजवर अनेक क्रिकेट खेळाडू भारतास दिले आहेत. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, रवी शास्त्री, झहीर खान, अजित आगरकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे भारताचे आघाडीचे क्रिकेट खेळाडू मुंबईचे आहेत. फुटबॉल हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. मुंबई स्वतः एक संस्कृती आहे. भारतात तसेच भारताबाहेर राहणारे अनेक मुंबईकडे एक स्वप्नपूर्तीचे शहर म्हणून बघतात. सगळ्यांना सामावून घेणारी मुंबई ही केवळ ऐकून किंवा वाचून बोलण्याचा विषय नाही, तर केवळ येथे थोडे दिवस का होईना अनुभवण्याचा विषय आहे. येथील संस्कृतीची झळ येथील प्रत्येक समाजात राहून बघायला मिळते आणि विविधतेत एकता सामावून घेणार शहर एक आगळी शैली देऊन भारताचं प्रतिनिधित्व मोठ्या दिमाखात करताना दिसते. न्यूयॉर्कमधील रीडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार या शहरातील नागरिकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो. तर मित्रांनो, ही होती मुंबईची संपूर्ण माहिती. मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर एक भावना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या शहरावर पाहायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.